धुळे जिल्ह्यात नगर रचना व महसूल विभागातील लाचखोरीचा गंभीर प्रकार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या एसीबीच्या कारवाईत उघडकीस आला आहे। लेआउट मंजुरी व बिनशेती आदेशासाठी लाचेची मागणी करून त्यातील रक्कम स्वीकारताना सहाय्यक नगर रचनाकार कल्पेश चौरे यांना रंगेहात पकडण्यात आले आहे। तक्रारदार यांच्या वडिलांच्या नावावरील शेत जमिनीपैकी 10,000 चौरस मीटर क्षेत्र औद्योगिक प्रयोजनासाठी बिनशेती मंजुरी व लेआउट मिळण्यासाठी दिनांक 31 ऑक्टोबर 2025 रोजी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात आवश्यक कागदपत्रांसह अर्ज दाखल करण्यात आला होता। हे प्रकरण पुढील कार्यवाहीसाठी धुळे नगर रचना विभागाकडे पाठविण्यात आले होते। या प्रकरणात सहाय्यक आरेखक किशोर भटा भोई यांनी स्वतःसाठी 10,000 रुपये व सहाय्यक नगर रचनाकार कल्पेश चौरे यांच्यासाठी 30,000 रुपये अशी एकूण 50,000 रुपयांची लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे। यापैकी 10,000 रुपये भोई यांनी तक्रारदाराकडून ऑनलाईन स्वीकारले होते, तर उर्वरित 40,000 रुपये काम पूर्ण झाल्यानंतर देण्यास सांगितले होते। तसेच धुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल शाखेत कार्यरत दीपक आनंदा हटकर महसूल सहाय्यक यांनी देखील बिनशेती आदेश देण्यासाठी तक्रारदाराकडे लाचेची मागणी केल्याची तक्रार एसीबीकडे करण्यात आली होती। दिनांक 13 जानेवारी 2026 रोजी पंचांसमक्ष पडताळणी करण्यात आली असता लाचेची मागणी स्पष्ट झाली। त्यानंतर दिनांक 21 जानेवारी 2026 रोजी सापळा रचून कारवाई करण्यात आली। या कारवाई दरम्यान सहाय्यक नगर रचनाकार कल्पेश चौरे यांनी तक्रारदाराकडून 30,000 रुपये पंचांसमक्ष स्वीकारले असता त्यांना रंगेहात अटक करण्यात आली। या प्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा कलम 7 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळे यांच्याकडून सुरू आहे। या कारवाईचे पर्यवेक्षण पोलीस उपाधीक्षक सचिन साळुंखे तर सापळा अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक यशवंत बोरसे, पद्मावती कलाल, पोलीस हेड कॉन्स्टेबल राजन कदम, मुकेश अहिरे, संतोष पावरा, प्रवीण मोरे, पोलीस कॉन्स्टेबल मकरंद पाटील, प्रवीण पाटील, प्रशांत बागुल, सागर शिर्के, प्रितेश चौधरी, रेश्मा परदेशी, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांनी काम पाहिले। संपूर्ण पथकाने ही यशस्वी कारवाई केली। या घटनेमुळे शासकीय कार्यालयांतील लाचखोरी पुन्हा एकदा ऐरणीवर आली असून सामान्य नागरिकांच्या कामांसाठी होणाऱ्या आर्थिक पिळवणुकीबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे।